आपण एक नवीन उपक्रम राबवला आहे. तो आहे पाण्याचे आधार. पाणी हे कशामुळं असतं? पाणी हे आपल्यासाठी असतं. पाणी हे आपल्यासाठी असतं. पाणी हे आपल्यासाठी असतं. पाण्याची बचत करायला शिका. पाण्याची बचत करायला शिका. आपण जी बॉटल दिसती तिच्यातलं पाणी पिलं की लगेच फेकून देतो. पण ते पाणी आपण फेकून द्यायला नाही पाहिजे. ते पाणी आपण झाडाला टाकायला पाहिजे, की झाडं वाढायला पाहिजे व आपल्याला ऑक्सिजन मिळायला पाहिजे. यामुळं आपण पाण्याची बचत करावी. पाणी हे संपूर्ण जग आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी हे जीवन आहे. जीवन हे कशाला म्हणतात? जीवन हे जगण्यासाठी म्हणतात, जगण्यासाठी म्हणतात. जीवन हे पाण्याच्या आधारे असतात. पाण्याच्या आधारे असतात. पाणी व श्वासासाठी आपण कशाची उपलब्ध असते? श्वासासाठी तर झाडांची उपलब्ध पाहिजे. आपण तेच झाड आजकाल तोडत आहोत आणि त्याच्या जागी घर बांधत आहोत. त्यामुळं जंगलातले घरातले म्हणजे असे काही पाळीव प्राणी, असे जंगलातले प्राणी ते आपल्या घरी राहू शकतात. आणि घरी राहिल्यावर तर तुम्हाला माहीतच आहे, मध्ये काही काळात बिबट्या आला होता. त्यामुळं तुम्ही किती घाबरले होते ते तर तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळं पाण्याची बचत करायला शिका आणि वाया जाऊ दे नका. वाटलंच तर घरी झाड उगवा. गुलाब, मोगरा, फुलं, काय श्वास त्याने मिळत नाही लोकांनो. श्वास त्याने मिळत नाही. आपले मोठे झाडं लाव, मोठे ज्याने की आपल्याला श्वास मिळेल. कळतंय? डोक्यात घुसतंय का? ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. नका करू असं. आपल्याला ह्यावेळेस पाण्याची खूप जास्त गरज आहे. ह्यावेळेस आपण पाणी जास्त उपलब्ध केलं नाही तर पुढच्या पिढीला काय तोंड दाखवायचं आपण? त्यामुळं पाणी हे जीवन आहे.